27वा राष्ट्रीय युवा उत्सव यावर्षी नाशिकमध्ये होत आहे। 1985 साली भारत सरकारने या उत्सवाला सुरुवात केली होती। देशातल्या अनेक राज्यांबरोबर दरवर्षी भारत सरकार हा उत्सव साजरा करत असतो आणि यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राला हा मान मिळालेला आहे। नेमका काय आव्हानं होती, कशा प्रकारे हा उत्सव साजरा झाला? 12 जानेवारीपासून या उत्सवाला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि आज 16 तारखेला त्याची सांगता होत आहे। तर नेमकी काय आव्हान आहेत या सगळ्यावर बोलायला आपल्याबरोबर आहेत मुंबई शहर क्रीडा अधिकारी मिस्टर अभय चव्हाण सर। अभय सर, पहिला प्रश्न की नाशिकमध्ये हा महाराष्ट्राचा सोहळा आहे, कशा प्रकारे तयारी होती आणि काय आव्हान होती? नाशिकमध्ये होण्याचं कारण म्हणजे नाशिकला अतिशय पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। त्र्यंबकेश्वर, नंतर तुमचं गोराराम मंदिर आणि सध्याच्या युगामध्ये क्रीडा विश्वामध्ये नाशिकचं अतिशय मोठं नाव पुढे येत आहे आणि यामुळेच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते 12 जानेवारी हा म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व राष्ट्रामध्ये राष्ट्रीय युवा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दुसऱ्यांदा बहुमान मिळालेला आहे आपल्याला राष्ट्रीय युवा फेस्टिवल ऑर्गनाईज करायचा आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा युवा महोत्सव साजरा केला जात आहे। जवळपास 15,000 युवा कलाकार हे त्यांची कला सादर करणार आहेत आणि यातूनच आपल्या पुढील देशाला आपल्याला अतिशय मोठे कलाकार आपल्याला ह्या युवा महोत्सवामधून लाभणार आहेत। आपण जर खेळाबद्दल म्हटलं तर महाराष्ट्रातनं अनेक खेळाडू आतापर्यंत घडलेले आहेत। महाराष्ट्र अनेक खेळाडू सगळ्या खेळांमध्ये देत आहे। तर नेमकं खेळाडूंसाठी हा उत्सव किती महत्त्वाचा असणार आहे नवोदित खेळाडूंसाठी? हा ॲक्च्युली खेळाडूंसाठी उत्सव असं म्हणता येत नाही, पण हा कला म्हणजे आपल्या युवकामध्ये असणारी कला, जसं नाट्य आहे, गीत आहे, लोकगीत आहे, नंतर तुमचं फोटोग्राफी आहे, रंगकाम आहे, ही कला ह्या उत्सवातनं पुढे येणार आहे। क्रीडासाठी हा 12 ते 16 जानेवारी हा क्रीडा युवा दिन सप्ताह म्हणून साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्यामार्फत हा सप्ताह क्रीडा दिन म्हणून सप्ताह साजरा केला जातो। 15 जानेवारी देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल देणारे आपले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा ह्यापुढे केला जाणार आहे। विविध क्रीडा स्पर्धांचा उपक्रम राबवला जाणार आहे, त्यांच्याबद्दल व्याख्यान ठेवलं जाणार आहे। म्हणजे हा जो सप्ताह आहे म्हणजे युवकांसाठीच आहे आणि क्रीडा पण आहे आणि कला पण आहे। हा दोघांचंही मिलन आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राने याआधीसुद्धा बालेवाडीमध्ये, पुण्याच्या बालेवाडीमध्ये हा उत्सव साजरा केला होता, युवा उत्सव, आणि पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपण हा उत्सव साजरा करतो आहोत। युवांना एकत्रित करणं आणि युवांना एक विचार देणं, नवीन पिढीला एक विचार देणं हा खूप महत्त्वाचा उद्देश आहे। कारण भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी सुद्धा सांगितलं आहे की भारत हा युवांचा देश आहे, युवांचा देश आहे। तर काय नेमकं या उत्सवातनं आपण युवांना प्रेरणा देणार आहोत, काय सांगणार आहोत? नक्कीच पहिलं म्हणजे देशाबद्दल आपला अभिमान, देशाबद्दल प्रेम ह्या युवा महोत्सवामधून आपल्याला निश्चितच युवकांकडून आपल्याला प्रेरित होणार आहेत। ते युवक प्रेरित होणार आहेत, त्यांची कला लाखो लोकांसमोर ते सादर करीत आहेत। निश्चितच म्हणजे त्यांना स्वतःसाठी पण त्यांचा फायदा आहे आणि आपल्या देशाला पण फायदा आहे याचा। तुम्ही म्हणालात की ज्याप्रमाणे आव्हानं होती पण युवांना आपण इथे मार्गदर्शन करतो आहोत। आज सांगता आहे, कशा प्रकारे आपण ही सगळी तयारी केलेली आहे? कारण की खरं तर क्लोजिंग सेरेमनी सुरू झालेलीच आहे, तर कशा प्रकारे ही सेरेमनी होते? नाशिकमध्ये आज माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे क्रीडा मंत्री यांच्या शुभ हस्ते, तसेच आमचे राज्याचे आयुक्त
क्रीडा आयुक्त माननीय श्री डॉक्टर श्री सुहास दिवसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आजचा हा सांगता दिवस अतिशय ह्या 6 दिवसामध्ये ज्या युवकांसाठी आमच्या कार्यालयाच्या वतीने किंवा युवकांनी जे काम केलेलं आहे आज खरं म्हणजे त्यांचा गौरव आहे. आज खरं म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे, संपन्न होणार आहे. त्यामुळे सर्व युवकांना मी सांगेन की तुम्ही निश्चितच या सांगता समारंभाचा एक सहभाग घ्या आणि आनंद घ्या आणि युवकांना प्रेरणा द्या. नेमका तुम्ही म्हणालात की हा खरा एक उत्सव आणि हा एक गौरव आहे, ज्यांनी हा खरा तर उत्सव सुरू केलेला आहे. मला सांगा, हा गौरवाची सुरुवात जी आहे 12 जानेवारी कशा पद्धतीने ओपनिंग सेरेमनी झाली आणि काय प्रकारे आपण युवकांना त्यावेळेला मार्गदर्शन केलं? आपल्याला कल्पनाच आहे की 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून, राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या युवकांचे प्रेरणास्थान म्हणजेच आपले स्वामी विवेकानंदजी यांचा जन्मदिवस असल्यामुळे तो दिवस राष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्या निमित्तानेच आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते अतिशय भव्य प्रमाणात संपन्न झाला. आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांनी लेझिम, ढोल ताशा, नंतर लोकगीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही समारंभ जर पाहिला तर नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीमध्ये जे भाषण केलं, अतिशय अस्खलित मराठीमध्ये ते बोलले आणि लोकांना संबोधित केलं. म्हणजे अतिशय खूप छान कार्यक्रम झाला हा. पूर्ण नाशिकमध्ये त्याचा पूर्ण युवा महोत्सवाचा नगारा पिटला. नरेंद्र मोदी साहेबांचं रॅली झाली. आपण जसं म्हणतो की प्रत्येक जेव्हा उत्सव असतो, जसं ऑलिम्पिक आहे, युवा राष्ट्रीय खेळ असतील, प्रत्येकाला एक मस्कट असतो. यावेळेला युवा उत्सवाचा काय मस्कट होता आणि त्याबद्दल काय सांगा? राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मॅस्कॉट होता आपला शेकरू, जो आपल्या राज्याचा प्राणी म्हणून आपण घोषित केलेला आहे. आणि नाशिकमध्ये हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो, म्हणून त्या शेकरू प्राण्याचं कौतुक लोकांमध्ये अजून पोचण्याकरिता हा आपला मॅस्कॉट यावेळेस आपण चॉईस केलेला आहे. जो युवा उत्सव चालू आहे नाशिकमध्ये त्याची सांगता तर जोरदार होतच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः युवकांना काय संदेश द्याल? नक्कीच युवकांना मी एवढंच म्हणेन की ह्या महोत्सव आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे, तर ह्याची प्रेरणा घेऊन तुम्ही आपली कला जगासमोर आणा आणि त्या आपल्या देशाचं नाव मोठं करा. एवढंच मी युवकांना सगळ्यांना सांगेन. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका, हे वाक्य आहे विवेकानंद यांचं. आणि या उत्सवातनं खरं तर सगळ्या तरुण पिढींना हाच संदेश पोचवायचा आहे. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची सांगता आज नाशिकमध्ये होत आहे आणि या सगळ्याबाबत बोलायला आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण. संदीपजी, सगळ्यात महत्त्वाचं
5 ऑलिम्पिक त्या देशात जाऊन तुम्ही कव्हर केलेले आहात. त्यामुळे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला खेळ म्हटलं, कला म्हटलं, संस्कृती म्हटलं, जेव्हा हा विषय येतो त्यावेळेला युवा पिढीकडे सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. हा उत्सव होतोय, तर या उत्सवामध्ये तुम्ही कसं सांगाल की आत्तापर्यंतची ही वाटचाल युवा पिढीसाठी कशी राहिलेली आहे? महत्त्वाचं म्हणजे आपण हा जो राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करतो आहे, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आपण साजरा करतो आहे. आणि या युवा महोत्सवाकडे जर आपण पाहिलं तर याची सुरुवातच मुळात अशी झाली की स्वामी विवेकानंदांची जी जयंती होती त्या जयंतीला एक व्यापक स्वरूप देशभरात देण्यासाठी या युवा महोत्सवाची सुरुवात झाली. आणि महाराष्ट्रासाठी जर वेगळेपणा म्हणायचं झालं तर नाशिकमध्ये या युवा महोत्सवाचं आयोजन झालं. आणि महाराष्ट्रामध्ये 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचाही जन्मदिवस साजरा केला जातो. शिवबांना ज्यांनी घडवलं, शिवबासारख्या युवा राज्यकर्त्याने एक महाराष्ट्र घडवला, देशभरात नव्हे जगभरामध्ये आपला आदर्श घडवून दिला. अशा राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आणि स्वामी विवेकानंद जन्मदिन यांचा एकत्रित असा सुवर्ण ज्याला आपण म्हणतो की एक दुग्ध शर्करा योग महाराष्ट्रासाठी हा होता. आणि जगभरात नव्हे तर जगभरात ज्यांनी समतेचा, बंधुतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश दिला असं स्वामी विवेकानंदांची जयंती आणि जिजाऊंची जयंती यांचा एक सुवर्ण हे साधत महाराष्ट्रामध्ये आज देशातले हजारो तरुण म्हणजे 7,500पेक्षा जास्त युवा तरुण एकवटले. तपोवनमध्ये हा उत्सव झाला. आणि मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की जेव्हा खेळाचा उल्लेख होतो आपण कधीही क्रीडा असं म्हणत नाही, कला क्रीडा असं म्हणतो. त्यामुळे खेळाची सुरुवात ही कलेतनंच होत असते. आणि स्वामी विवेकानंद तू एक उत्तम उदाहरण दिलंस. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणत की शरीर हे एक मंदिर आहे आणि मंदिराची जर उपासना करायची असेल तर ह्या शरीराला तंदुरुस्त ठेवलं गेलं पाहिजे. आणि हे तंदुरुस्त शरीर जर ठेवायचं असेल तर खेळाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जर तुम्हाला या मंदिराची उपासना, शरीररूपी मंदिराची उपासना करायची असेल तर खेळाची साधना ही केलीच गेली पाहिजे. आणि खेळाला जर तुम्हाला मोठा दिलं म्हणजे आज आपण पाहतोय की जगभरामध्ये जसं तू ऑलिम्पिकचा माझा उल्लेख केलास, मी ज्या वेळेला ऑलिम्पिकसाठी विविध देशांमध्ये जातो तेव्हा अनेक युवक जे असतात ते उत्स्फूर्तपणे या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असतात. आणि जेवढे खेळाडू सहभागी होत असतात त्याच्यापेक्षा लाख पटीने खेळाडू किंवा युवक जे असतात ह्या ऑलिम्पिककडे बघत असतात. मला असं वाटतं की हा जो युवा महोत्सव हा युवकांना प्रेरणा देणारा तर आहेच, पण एक नवनिर्मितीला एक व्यासपीठ देणार आहे. कारण आज युवकांमध्ये प्रचंड असं एक ज्याला आपण म्हणतो की गुणवत्ता दडलेली आहे, त्या गुणवत्तेला एक व्यासपीठ देण्याचं काम हा युवा महोत्सव करतो आहे. आणि मला वाटतं याची जर तू पूर्ण जर त्याचं आयोजन पाहिलंस, या युवा महोत्सवाची जर आखणी पाहिलीस तर त्या आखणीतनं आपल्याला हेच दिसेल की जे या युवा महोत्सवाचं ज्याला आपण म्हणतो घोषवाक्य आहे, घोषवाक्य काय आहे तर 2047चा जो विकसित भारत आहे युवकांसाठी, युवकांकडून. एकतर जगभरात भारताला युवकांचा देश म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या युवा शक्तीला जर प्रेरित करायचं असेल तर त्यांच्यातली विचारशक्ती, त्यांच्यातले गुण एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ म्हणून याच्याकडे पाहिलं जाते. कर्नाटकामध्ये हुबळीमध्ये 26वा जेव्हा युवा महोत्सव झाला त्याच्यानंतर हा जो युवा महोत्सव होतो आहे, मला असं वाटतं की प्रत्येक महोत्सवागणिक या महोत्सवाची जी गुणवत्ता आहे ती वाढते आहे. आणि ह्या वाढलेल्या गुणवत्तेतनं नवनवीन संकल्पना ज्या त्या राबवल्या जातात. यावेळीची जी संकल्पना आहे ती म्हणजे 2047चा विकसित भारत. आज आपण 2024मध्ये आहोत. अजून 23 वर्षानंतर जेव्हा भारत जगाच्या समोर जाईल तेव्हा त्याचं स्वरूप जे असेल ह्या आपल्या युवा शक्तीने एक वेगळं त्याला प्रारूप मिळेल अशी संरचना या युवा महोत्सवात केली आहे. मला असं वाटतं हा युवकांमधली शक्ती हेरून त्या शक्तीला एक व्यापक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला असं म्हणता येईल. नक्कीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राला दुसऱ्यांदा हा मान मिळालेला आहे. पहिल्यांदा बालेवाडीमध्ये आपण हा युवा महोत्सव घेतला होता आणि यावेळेला नाशिकमध्ये हा युवा महोत्सव घेण्यात आलेला आहे. नाशिकच का? बरेच कंगोरे आहेत, पण मला नाशिकचं महात्म्य थोडं वेगळ्या गोष्टीसाठी वाटतं. कारण नाशिक ही जी भूमी आहे ही रामाचा पदस्पर्श या भूमीला झाला असं म्हणतात. सध्याचं हे जे वर्ष आहे रामजन्मभूमी आपण अवघ्या देशभरामध्ये जे आहे अयोध्येचं मंदिर जे आहे त्याची साधना करतो आहे. पण रामाकडे आपण धार्मिकदृष्ट्या न पाहता रामाचं जे एक रामाने जे अधिराज्य गाजवलं, रामाने युवकांसाठी जी एक प्रेरणा दिलेली आहे, मला असं वाटतं तो प्रेरणास्तोत्र पकडण्याचा हा बिंदू असावा नाशिकमधल्या आयोजनाचा. आणि जसं मी म्हटलं की महाराष्ट्र हा युवकांसाठी सदैव प्रेरणा दिलेल्या आहेत अनेक. म्हणजे जर तू अगदी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून आजच्या विकसित भारतापर्यंत पाहिले तर अनेक युवा जे ज्याला आपण म्हणतो आयडॉल, ज्याला म्हणतो हिरो जे म्हणतो ते महाराष्ट्राने दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की नाशिकसारख्या ठिकाणी म्हणजे मुंबई, पुणे आणि इतर शहरं जी आहेत ही विकसित आहेत, परंतु भारताच्या ग्रामीण भागापर्यंत जी युवाशक्ती दडलेली आहे त्यांना एकत्रित वर आणलं. कारण हे आयोजन जे आहे मुंबई, पुणे यासारख्या प्रगत शहरांमध्ये सहज करता आलं असतं, नागपूरसारख्या शहरांमध्ये सहज करता आलं असतं. पण नाशिक निवडण्याचं कारण हेच आहे
की आम्हाला केवळ शहरी गुणवत्ता नको आहे, तर ग्रामीण भागातल्या युवा गुणवत्तेला, दडलेल्या गुणवत्तेला एक व्यासपीठ मिळवून द्यायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की आयोजन करताना नाशिकची निवड केली असावी. बाकी त्याचे राजकीय संदर्भ वेगळे असू शकतात, पण मला असं वाटतं की नाशिकमुळे महाराष्ट्राच्या विविध, ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो, मुंबई पुणे नाशिक हा गोल्डन ट्रायंगल आहे, तर ह्या गोल्डन ट्रायंगलच्या आसपासचे जे युवक आहेत आणि अवघ्या देशभरातून आलेले युवक आहेत, यांचं एकत्रित ज्याला आपण म्हणतो विचार संमेलन जे आहे, ते मला असं वाटतं की या सगळ्याला महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं यातून खूप चांगलं एक ज्याला आपण म्हणतो उद्दिष्ट जे आहे ते साधलं जाईल. सती नक्कीच तुम्ही 5 ऑलिम्पिक कव्हर केलेले आहात आणि प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये एक बोधचिन्ह असतं आणि त्या प्रत्येक बोधचिन्हामागे एक काही ना काही गोष्ट असते. यावेळेला शेकरू हे बोधचिन्ह आहे. काय सांगाल की एक आकर्षक बोधचिन्ह यावेळेला निवडण्यात आलेलं आहे? शेकरू हे बोधचिन्ह तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्याला आपण म्हणतो की शेकरू म्हणजे काय, तर आपण ज्याला आपण खारोटी म्हणतो, मोठी खारोटी, आणि महाराष्ट्राचं ते ज्याला आपण म्हणतो की हे प्राणी आपला जो आयडॉल आहे. पण खारीचं महत्त्व काय की आपण ज्याला आपण जसं पुन्हा रामाचा संदर्भ येतो, जेव्हा रामसेतू बांधला गेला तेव्हा खारीचा वाटा त्याच्यामध्ये झाला. म्हणजे नेहमी आपण असं म्हणतो की जेव्हा एखादं मोठं काम जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा त्यात माझा काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे, असा एक उद्देश असतो. मला असं वाटतं की शेकरू हे निवडण्यामागे आयोजकांची हीच कल्पकता असावी की हा जो युवक आहे, देशभरातला जो युवक आहे, या युवकाने आपल्यातलं जे काही सत्व आहे, आपल्यातली जी काही गुणवत्ता आहे, ती थोडी थोडी जरी राष्ट्राच्या उभारणीसाठी दिली, आपला खारीचा वाटा या राष्ट्र उभारणीत उभार केला, तर मला असं वाटतं 2047 साली विकसित भारताचं जे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलेलं आहे, त्यात ह्या प्रत्येक युवकाचा खारीचा वाटा जो आहे तो निर्णायक ठरू शकतो. आणि मला असं वाटतं यातनंच आपण आपलं जे उद्दिष्ट आहे विकसित भारत 2047 युवकांकडून युवकांसाठी, मला वाटतं ते साध्य होऊ शकतं. मला वाटतं हा व्यापक अर्थ या बोधचिन्हामागे असावा. आणि मला असं वाटतं हा जो महोत्सव नाशिकमध्ये झालेला आहे, हे युवक जे आहेत, हा बोधचिन्हाचा अर्थ जो आहे तो सारथी लावतील येणाऱ्या काळात, असा विश्वास आपण ठेवू शकतो. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच खारीचा वाटा जर प्रत्येक तरुणाकडनं उचलला गेला तर 2047 साली जे स्वप्न बघितलेलं आहे विकसित भारताचं, ते नक्कीच लवकर पूर्ण होईल असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आता एक ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा विशेष कार्यक्रम. भारतातील युवा आणि त्यांचे विविध कला, खेळ या सगळ्याबद्दल आपण बोलत आहोत. त्याच्यामध्ये खारीचा वाटा हे युवक जर उचलतील तर कशा प्रकारे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आपण ही चर्चा पुन्हा अशी सुरू ठेवूयात. संदीपजी, एक सांगा की हा जो महोत्सव सुरू आहे, युवा महोत्सव सुरू आहे, त्याच्यामध्ये फक्त खेळच नाही तर विज्ञानही आहे, कलाही आहे, सगळ्याला एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? जसं या युवा महोत्सवाच्या आयोजनाच्या आपण स्वरूपावर जर नजर टाकली तर नाशिकमध्ये होणारा हा जो युवा महोत्सव आहे त्याची जी तयारी देशभरात चालू होती. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 200 जिल्हे जे आहेत, भारतातले विविध 200 जिल्हे, या 200 जिल्ह्यांमध्ये युवकांच्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी विविध उत्सवांचं आयोजन केलं होतं. त्यातली जी गुणवत्ता हेरली गेली. आणि विशेषतः आपण जर या युवा महोत्सवाकडे जर पाहिलं तर या युवा महोत्सवामध्ये जे विविध विभाग आखण्यात आले होते, विशेषतः त्यातला जो एक थीमॅटिक विभाग जो होता ज्याच्यावर विचारमंथन होणे अपेक्षित होतं, तर त्या विचारमंथनाच्या विभागामध्ये भारतातले जे विविध राज्य आहेत त्या राज्यातल्या युवकांची त्या राज्यातल्या विकासाशी निगडीत अशा विषयांशी योगदान देण्यासाठीचे जे विषय आहेत ते हाताळले. म्हणजे अगदी आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी यावर्षीचं जे वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष आपण जाहीर केलेलं आहे, तृणधान्य वर्ष जाहीर केलेलं आहे. आणि महाराष्ट्राचा एकंदरीत शेतीप्रधान जर विभाग पाहिला की आजही असं म्हटलं जातं की महाराष्ट्राची 70-80% लोकसंख्या जी आहे ही शेतीप्रधान महाराष्ट्रामध्ये राहते. त्यामुळे महाराष्ट्रातले हे जे ग्रामीण भागातले जे येणारे युवक आहेत यांचा या तृणधान्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, आंतरराष्ट्रीय तृणधान्य म्हणजे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष साजरं होत असताना त्यात युवकांचा सहभाग कसा असला पाहिजे, यांच्यासाठी एक विषयाला चालना देणारं व्यासपीठ जे आहे या युवा महोत्सवाच्या निमित्ताने मला असं वाटतं या युवा महोत्सव आखण्यात आलं. हे जसं आपल्या महाराष्ट्रात होतं तसं वेगवेगळ्या राज्यातल्या युवकांसाठी वेगवेगळे विषय हाताळले. म्हणजे कुठेही सगळ्या राज्यांसाठी, सगळ्या राज्यातल्या युवा शक्तीसाठी एकच विषय दिला अशातला भाग नाही, तर त्या राज्यांच्या निकडीप्रमाणे त्यांच्या भविष्यातल्या विकासाच्या दृष्टीने व्यापक विचार करून हे विषय आखण्यात होते. आणि मला असं वाटतं हे या युवा महोत्सवाचं खूप मोठं योगदान आहे. कारण जोवर तुम्ही विचार करत नाही, चर्चा करत नाही, तोपर्यंत त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करत नाही. आणि मला असं वाटतं की प्रवास किती मैलाचा असला तरी त्याची जी सुरुवात असते ती शून्यापासून होत असते. आणि मला असं वाटतं हा शून्य जो आहे हा या युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण गर्वाने असं म्हणतो की भारताने शून्याचा शोध लावला, पण ह्या शून्याच्या पलीकडे विकसित करण्यासाठी एक जो प्लॅटफॉर्म युवकांना द्यायचा आहे, मला असं वाटतं हा युवा महोत्सव हा त्यासाठी खूप मोठं असं व्यासपीठ आहे. आणि एक वेगळी चालना जी आहे या युवकांच्या ज्याला गुणवत्तेला आहे, त्यांच्या विचार क्षमतेला आहे, या युवा महोत्सवातनं मिळेल. आणि येणाऱ्या वर्षात 2047 हेच हिरो जे आहेत हे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला जागतिक पातळीवर एक नवी उंची गाठून देतील असं मला वाटतं.
नक्कीच. पण त्याचबरोबर आज या युवा महोत्सवाची सांगता आहे आणि नाशिकमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले युवा जे आहेत ते युवा शक्ती जी आहे ती तिथे एकवटलेली आहे. तर फलिताकडे जर तुम्ही बघितलात या महोत्सवाच्या तर त्याबद्दल काय सांगाल? जसं मी म्हटलं की कोणताही इव्हेंट किंवा कोणताही उत्सव ज्याला आपण म्हणतो, उत्सवाचा अर्थ काय असतो की आपण सगळ्यांनी आपल्यातलं योगदान जे आहे, आपल्यातल्या ज्या समित्या आहेत त्या यज्ञात टाकायच्यात आणि त्यातनं जो काही एक ऑरा निर्माण होणार आहे, या सगळ्याचा उपयोग जो आहे तो येणाऱ्या विकासासाठी होणार आहे. आपलं जे ह्यावेळीचं जे थीम होतं 2047चा विकसित भारत आणि त्यातलं युवकांचं योगदान, मला असं वाटतं की या युवा महोत्सवाचं फलित जर तुम्हाला काही विचारशील तर मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर व्हावा. कारण जसं म्हणतात की रिकामं घर हे सैतानाचं असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या युवकांच्या मनात विकासाच्या पलीकडे काही विचार येऊ नये, कोणत्याही विध्वंसक किंवा विनाशकारी विचारांचा स्पर्शही या युवकांच्या मेंदूला स्पर्शू नये, जेणेकरून ते जेव्हा विचार करतील तेव्हा ते 2047च्या विकसित भारताकडेच लक्ष असेल. किंबहुना ते असं म्हणता येईल की ज्यावेळी आपण जगातली महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रवास करतो आहे तेव्हा ह्या महासत्तेच्या योगदानामध्ये भारताचं योगदानामध्ये आम्ही काहीतरी खारीचा वाटा उचलतो आहे, हा विश्वास मला वाटतं या युवा महोत्सवाने या भारतातल्या तमाम युवापटूंना दिला. आणि मला असं वाटतं हा विश्वास जो आहे हा येणाऱ्या काळासाठी या युवकांसाठीच नव्हे तर ह्या देशासाठी एक आशादायी फलित आहे असं मी म्हणेन. या उत्सवाच्या निमित्ताने खरं तर बाकीचे खेळ किंवा कला नाही ते पारंपरिक खेळसुद्धा त्याचं सुद्धा दर्शन इथे घडवण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल काय सांगा? जसं मी म्हटलं की आता जी टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ही युवा शक्ती जी आहे ही तंत्रप्रधान झालेली आहे, टेक्नॉलॉजी सॅव्ही झालेली आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की या युवकांच्या हातामध्ये मोबाईल जास्त वेळ असतो, व्हिडिओ गेम्स जास्त असतात. तर ह्या व्हिडिओ गेममध्ये रमलेल्या युवकांना पुन्हा मैदानावर परतण्यासाठी विविध महाराष्ट्राची जी शान आहे किंवा देशाची जी शान आहे अशा पारंपरिक खेळांचं एक मनोरम्य दर्शन जे आहे ते या युवा महोत्सवामध्ये दाखवण्यात आलं. ज्याच्यामध्ये मल्लखांब आहे, दांडपट्टा आता म्हणजे आपण असं पाहिलं की आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये शोधूनही सापडणार नाही. तर असे विविध जे खेळ आहेत की ज्यातनं देशाची आणि महाराष्ट्राची आणि या मातीची ओळख सांगता येईल असे विविध खेळ जे आहेत हे या युवकांना दाखवण्यात आले, त्याचं प्रदर्शन करण्यात आलं. त्याच्यामागचा उद्देश हाच आहे की आपली जी परंपरा आहे, आपलं जे कौशल्य आहे, ह्या कौशल्यातनं तुम्ही वेगळं काय करू शकता. उद्या कधी असं होईल की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये मल्लखांबाचं किंवा दांडपट्ट्याचा एखादा व्हिडिओ गेम येऊ शकतो. तर असे विविध विषय आणि ज्याला आपण म्हणतो ना की ज्याला इग्नाईट करणं म्हणतात, एक आयडिया सुचणं आणि त्या आयडियाला एक्सप्लोर करणं, मला असं वाटतं की या खेळांच्या माध्यमातून आणि या पारंपरिक खेळाच्या प्रदर्शनातनं युवा महोत्सवामध्ये युवकांसमोर ठेवण्याचं एक उद्दिष्ट होतं आणि मला असं वाटतं ते उद्दिष्ट या महोत्सवाच्या निमित्ताने सफल झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे खेळ असेल, कला असेल, तंत्रज्ञान असेल, सगळ्याचाच आपल्याला कुठे ना कुठेतरी या महोत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. युवा पिढीसाठी मला वाटतं खरं तर एक आदर्श असेल अशा प्रकारचे हे युवा महोत्सव आणि यापुढेही मला वाटतं भारत सरकार अशा प्रकारचे युवा महोत्सव घेतच राहणार आहेत. पण आज नाशिकमध्ये या युवा महोत्सवाची सांगता होत आहे आणि या निमित्ताने सगळ्या युवा पिढीला काही ना काही संदेश नक्कीच पोचला असेल. आपण हा कार्यक्रम इथेच थांबवणार आहोत. नमस्कार. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो, जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले